विद्यार्थी मित्रो नमस्कार। आपण वारंवारिता वक्राची मांडणी करत आहोत। यापूर्वीच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण खंडित श्रेणी आणि अवर्गीकृत प्रकारची आकडेवारी असेल तर कशा पद्धतीने वारंवारिता वक्र तयार करायचा याची मांडणी केलेली आहे। आताच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला अखंडित श्रेणी आणि वर्गीकृत प्रकारची आकडेवारी असेल तर आपल्याला वारंवारिता वक्र कशा पद्धतीने तयार करता येतो याची मांडणी करायची आहे। यासाठी उदाहरण देण्यात आलेले असेल। दिलेल्या उदाहरणाच्या सहाय्याने वारंवारिता वक्र तयार करा आणि त्याचा अन्वयार्थ लिहा। या ठिकाणी पहा की देण्यात आलेली आकडेवारी जी आहे ती नंबर ऑफ स्पेसिस म्हणजेच या ठिकाणी x आहे आणि नंबर ऑफ कंट्रीज म्हणजेच f आहे, वारंवारिता आहे आणि हा घटक जो आहे तो x म्हणून या ठिकाणी गृहीत धरलेला आहे। आपण मागचंच उदाहरण घेतलेलं आहे, फक्त त्याला वर्गामध्ये रूपांतरित केलेलं आहे। सुरुवातीला जी काही खंडित प्रकारची आकडेवारी अवर्गीकृत प्रकारची आकडेवारी आपणास देण्यात आलेली होती त्यामध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 असे x चे घटक देण्यात आलेले होते। मात्र या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे तर 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 या पद्धतीने या ठिकाणी उदाहरण देण्यात आलेले आहे आणि त्याचे वर्ग करण्यात आलेले आहेत। यासाठी पहा की जो काही आपल्याला ग्राफ पेपर दिलेला असेल या ग्राफ पेपरवर शीर्षक टाकून घ्यायचे आहे। शीर्षक टाकल्यानंतर x ॲक्सिस y ॲक्सिस निश्चित करायचे आहे आणि हे x आणि y ॲक्सिस निश्चित केल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याला x आणि त्यानंतर y असे शीर्षक टायटल देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर पहा की जो काही y ॲक्सिस असेल त्याच्यावर जे काही आपण निश्चित केलेलं इंटरवल आहे या इंटरवलच्या अनुषंगाने जी काही योग्य संख्या असेल ती टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण देशांची संख्या म्हणजेच वारंवारिता y ॲक्सिस वर टाकणार आहोत आणि x ॲक्सिस वर आपल्याला पक्षांच्या प्रजातींची संख्या टाकायची आहे। त्याच्यानंतर x ॲक्सिसच्या खाली आणि y ॲक्सिसच्या बाजूला आपल्याला त्याचं ॲक्सिस टायटल द्यावं लागणार आहे आणि ते कोणता असणार आहे जे मागच्या उदाहरणार्थ आपण दिलेलं आहे तेच। मी वेळ वाचवण्यासाठी या प्रकारचं कोणतंही काम आता इथं करत नाहीये कारण ते तुम्हाला सर्व येते असं मी गृहीत धरतो। यामध्ये फक्त एकच घटक मला तुम्हाला सांगावासा वाटतो, तो म्हणजेच कोणता तर पहा की या ठिकाणी वर्ग देण्यात आलेले आहेत। हे वर्ग कसे आहेत 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 म्हणजे जी काही 6, 7 इतकी वारंवारिता आहे तर ही वारंवारिता म्हणजे 6 ही वारंवारिता 0 ते 10 या वर्गाचं प्रतिनिधित्व करते। ती 10चं प्रतिनिधित्व करत नाहीये, ती 0चं प्रतिनिधित्व करत नाहीये, तर 0 ते 10 हा जो काही वर्ग आहे या वर्गाचं ते प्रतिनिधित्व करतं। म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे तर 0 ते 10 याची जी काही वारंवारिता आहे ती त्याच्या सेंटरला आपल्याला दाखवायची आहे। 0 ते 10 ची वारंवारिता 6 इतकी आहे। 6 मागील उदाहरणार्थ आपण पाहिलं की 10 ज्या रेषेवर आपण लिहिलेला आहे त्याच रेषेवर आपण काय केलं तर त्याची खूण केलेली होती। इथं तसं नाही करायचं तर 0 ते 10 याचा जो काही सेंटर असेल या सेंटरला आपण ती खूण करून घ्यायची आहे। 10 ते 20 ची वारंवारिता जी आहे ही वारंवारिता 7 इतकी आहे आणि ती कोणत्या ठिकाणी तर 10 आणि 20 चा जो काही सेंटर असेल तर या ठिकाणी दाखवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने सर्व वर्गांच्या ज्या काही वारंवारिता आहेत या वारंवारिता त्या वर्गांच्या मध्यावर तुम्हाला मार्क करायचे आणि या वर्गांच्या मध्यावर मार्क केल्यानंतर ते बिंदू तुम्ही रेषेत हाताच्या साहाय्याने मुक्त हस्ते जर जोडून घेतले तर त्या ठिकाणी वारंवारिता वक्र तयार होतो। धन्यवाद। आपल्या काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही। धन्यवाद।